आकिब पटेल पहले दिन एक ऐसे होटल में गए थे जिस होटल का खाना महाराष्ट्र की तमाम जनता खाती है। जी राहिली नरेंद्रजी गोमारे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा। 13 चेंडू 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग 39 धावांचा पाठलाग करत असताना साकारली सामनावीरचं पारितोषिक। अभिनंदन सुनील नरेंद्र गोमारे साहेबांच्या शुभ हस्ते। चला पंच आतमध्ये चला, खेळाडू पोहोचलेत। सेकंड राऊंडची लास्ट मॅच असेल, त्यानंतर एक क्वालिफायर मॅच होईल, आणखी एक क्वालिफायर मॅच होईल आणि त्यानंतर सुपर 5 ला सुरुवात होईल। डीके 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 भाई डीके अंपायर चला त्वरित आतमध्ये चला, कारण खेळाडू सज्ज झालेत। अंपायर आपण आतमध्ये चला आता। चला शेकोटी बंद करा, शेकोटी थांबवा आणि आता पहिल्या सत्रासाठी जोडले जात आहेत आणखी एक मराठीचे जबरदस्त समालोचक अंकितजी मालुसरे। धन्यवाद। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती। 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती, प्रथम वंदितो मी तुझ गणपती। रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, चरणावरी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वरांशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती। असं म्हणत आपण जाऊयात मैदानावरती। चला पंच, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण बघतोय कैलासवासी रवींद्र किसन दिघे यांच्या आठवणींना उजाला म्हणून या स्मृती ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी प्रवीण दुगाडे सर, त्याचबरोबरीने समीर सोमने सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अजय रवींद्र दिघे साहेब, आपणास मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। इतक्या मोठ्या स्पर्धेत मला समालोचन करण्याची जी संधी दिली त्यासाठी विशेषतः मी आयोजन कमिटीला मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि त्यामधील दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना जिज्ञा 11 भातान, जिज्ञा 11 श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधात श्री 11 मोहाची वाडी। टॉस जिंकलाय भातान संघानं, फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते मोहाची वाडी या टीमला आणि मी पंचांना विनंती करतोय की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला। एका बाजूला मोहाची वाडी हा संघ आपण बघतोय आणि त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील एक नामवंत संघ जो आज जिज्ञाईच्या नावानं मैदानावरती उतरलाय, श्रीदत्त भातान। दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। सर्व प्रेक्षकांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय। एक चांगली लढत होईल या अपेक्षा। या अगोदरच्या मॅचमध्ये ढवलेपाडा या संघानं एकतर्फी विजय त्या ठिकाणी प्राप्त केला। लगातारच्या 2 लढती ढवलेपाडा संघानं जिंकलेल्या आहेत आणि आजच्या रात्रीमधून यातून जो जिंकेल तो आजच्या 8 संघांमधून शेवटची लढत ढवलेपाडा टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल। 4 षटकांची ही लढत आहे। टॉस जिंकलाय तो जिज्ञा 11 भातान टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमकडून घेण्यात आलेला आहे। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश भोईर मिस्टर जेबी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। सलामीची जोडी मैदानावरती अमोल असेल स्ट्रायकर एंडवरती।
पहिला चेंडू क्षेत्ररक्षकांचे हावभाव सांगून जातात की यष्टीरक्षक निलेश भुईर यांनी झेल ड्रॉप केलाय. कारण थोडासा साऊंड आपण इथपर्यंत ऐकला होता. बॅटला ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही, याचा अर्थ झेल ड्रॉप होतो आणि संधी दवडले. अगदी कमी वेळेत ही संधी प्राप्त करायची होती, पण पहिला चेंडू येतोय तो निर्धाव. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे गती जास्त होती. सरळ चेंडू गेलाय तो वाईड बॉलचा इशारा. आउटसाइड द ऑफस्टम, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. इथे चांगलं स्टॉप केलं चेंडूला शॉट थर्डमॅनमध्ये. एक धाव मात्र अतिरिक्तच्या साह्यानं मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने संघाच्या धावसंख्येचं खातं श्री 11 मोहाची वाडी या संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं होतं. एक धाव लागतीये ती धाव फलकावरती. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकात गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो जयेश भोईर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे भातन टीमचा. आउटसाइड द ऑफ स्टंप साठी क्यूआरकर आहे. खूप चांगली लाईन आणि लेंथ आपण बघतोय. खरं तर फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इतकंच नव्हे, ज्या वेळेला फुटवर्कचा वापर होईल ना त्यावेळेला सुद्धा त्याला बांधलं जाईल. कारण यॉर्कर लेंथचा वाईड यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला जयेश भोईरच्या बात्यामधून. रिव्हर्स अटेंड केला जातोय. संपर्क चांगला झालाय, क्लिअर केलाय. थर्डमॅन गलीमधून चेंडू निघतोय चौकारासाठी. धावसंख्या होतीये 11 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. जयेश भोईरचे षटक सुरुवात चांगली झाली होती, पण तदनंतर गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारे फटके अमोल बॅटमधून आपण सातत्यपूर्ण बघतोय. इथे हा स्ट्रोक ऑन साइडला, क्षेत्र रिकाम आहे. सरळ चेंडू जातोय 4 धावांकरिता. या सत्रातील पहिल्या षटकातील हा तिसरा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 15.
दुगाडे सर त्यांच्या आणि आमचे गाठभेट होते. समीर सोमने सर यांचा आवाज आपण ऐकतोय. पण प्रवीण दुगाडे सर यांनी सांगितलं की अगदी अंकित मालुसरे आपण बघतो अभिषेक पाटील सरांची जागा घेतात, पण तसं नाही आहे. खरं तर मी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये ज्या वेळेला नवीन होतो त्यावेळेला मला सगळ्यात जास्त जर कोणी सपोर्ट केला असेल तर त्या मागचं अभिषेक पाटील सर आणि प्रवीण दुगाडे सर. जिथे जिथे आम्ही चुकायचो ना तिथे तिथे सातत्यानं खूप चांगलं योगदान आमच्या पाठीमागे दिलं. त्यांनी सांगितलं आणि आम्हाला जे इथपर्यंत जी कॉमेंट्री करण्याची संधी मिळते या मागचं कारण अभिषेक पाटील सर असतील, प्रवीण दुगाडे सर असतील, सातत्यानं विशेषतः 2015चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका युवक चषक होता, अंकितजी साखरे यांची ती स्पर्धा आणि भरपूर टिप्स प्रवीण दुगाडे सर यांनी दिल्या होत्या. समीर सोमने सर यांचाही आवाज आपण ऐकतोय. नेहमीच आमचे मार्गदर्शक म्हणून ते सुद्धा राहिलेत आणि विशेषतः ज्या ज्या वेळेला ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात त्या वेळेला सातत्यानं काही ना काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळतं. मला HDP ट्रॉफीचे ते समालोचन अद्यापही आठवतंय. समीर सोमने सरांनी सांगितलं होतं की मी तर असं समालोचन केलं होतं की कुणी कधी गर्व करू नये कॉमेंट्री बॉक्समध्ये, मग ते सिनियर कॉमेंटेटर असतील किंवा ज्युनियर, आणि ते समालोचनसुद्धा बावलं होतं. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय, चेंडू विसावेल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 17 या धावसंख्येवरती. गुड कमबॅक प्रवीण भोईर. पहिला चेंडू वाईट टाकला होता, तदनंतर सिंगल, तदनंतरचे लगातारचे तीनही चेंडू या गोलंदाजानं निर्धाव टाकत थांबवलाय ते बॅटिंग करणाऱ्या मोहाची वाडी या टीमला. चहावाले त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. खरं तर हर्ष खलिपार चहावाले त्यांना मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. इथे थोडेसे फंबल झाले, क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी होते आणि त्या अवधीमध्ये एकेरीला दुहेरीत शोधलं जातं या दोनही फलंदाजांकडून. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19. 4 षटकांची मॅच आहे, 24 चेंडूचे 1-1 सत्र. 40+ धावा बनवाव्याच लागतील आणि 40+ झाल्या तरच गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल बातान टीमच्या विरोधात. एक चांगला सामना होईल या अपेक्षा. एका बाजूला श्रीदत्त बातान जो जिज्ञा हिच्या नावानं उतरतोय, तर दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची वाडी. स्विच करण्याचा प्रयत्न, मनगट बदललं होतं. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरासरीनं धावसंख्या होतीये बिनबाद 20. धावा आहेत धावफलकावरती. कैलासवासी रवींद्र किसन दिघे यांच्या नावाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. स्मृती ट्रॉफी 2025चं हे शानदार आयोजन. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आपण बघतोय. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्यामधून आज आपण शेवटच्या रात्रीमध्ये आहोत. चांगल्या संख्येने प्रेक्षक या शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं जयेश भोईरनं, त्यानं धावा खर्च केल्या 15. दुसरं षटक टाकलं प्रवीण भोईरनं, त्यानं धावा केल्या खर्च केवळ 5 आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय तो अलंकार भोईर. 20 धावा आहेत धावफलकावरती. बिनबादी जमेची बाब असेल. सलामीच्या जोडीनं अद्यापर्यंत सावध पवित्रा दाखवलाय. रोशन खेळतो वैयक्तिक 1 वरती आणि त्याला साथ देतोय अमोल. इथे स्ट्रोक फटका फसलाय. संपर्क नीटसा झाला नाही. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. पुन्हा एकदा चूक होते निलेश भोईर. खरं तर बॅलेन्स संतुलितच नव्हतं, जजमेंट चुकलं होतं. पूर्णपणे चेंडूवरची नजर हटली होती आणि त्याहीपेक्षा भरपूर प्रमाणात यष्टीरक्षक चेंडूपासून दूर राहिले. खरं तर जयेश भोईरचा पहिला चेंडू बॅटला ब्रश होऊन तो सुद्धा ड्रॉप झाला. निलेश भोईरच यष्टीरक्षक होते आणि अशा वेळेला आपण बघतोय की जीवनदानानंतर पुन्हा सोपं जीवनदान दिलं जात आहे ते अमोल या खेळाडूला, जो महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो जर का शेवटपर्यंत राहिला या सत्रामध्ये तर एक चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाईल श्री 11 मोहाची वाडी या टीमला. अलंकारचा हा चेंडू ऑन साईडला. भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
2 धावा तर कंप्लीट. तिहेरीसाठीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी संपन्न होत असताना 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा लागतायत त्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला, तिथे दुहेरी धाव आली. इथे हाफ चान्सेस होता, फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाही, तो सुद्धा झेल ड्रॉप होतोय. इथे 3 धावा शोधल्या जात आहेत. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वरती धावफलक पोहोचलाय. बिनबादी जमेची बाब आहे. रोशन खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. साथी फलंदाज अमोलनं अद्यापर्यंत खूप चांगली इनिंग पेश केली आहे, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. 3 डबल, 1 टिबल आणि 1 सिंगल आपण बघतोय. वैयक्तिक 22 वरती तो खेळ करतोय. 2 चेंडू वाईटच्या रूपाने 2 धावा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या मोहाची वाडी या टीमसाठी. जिज्ञा 11 श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधात श्री 11 मोहाची वाडी. दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत या ठिकाणी आपण बघू शकाल. अलंकारचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 26 धावा धावफलकावरती. 24 चेंडूचा 1-1 सत्र आहे. आपण सातत्यानं उल्लेख करतो किमान 40+ धावा बनवाव्या लागतील, कारण एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. प्रवीण भोईर असेल, निलेश भोईर, सागरला आपण बघू शकाल, जयेश भोईर असेल, त्याचबरोबरीने सतीश टावरे जो या मोसमात एक वेगळ्याच बहरात आहे. सातत्यानं सांघिक खेळ करणारा भातान संघ आणि त्यांच्या विरोधात मोहाची वाडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे फुटवर्कचा वापर नव्हता. फलंदाज भरपूर प्रमाणात चेंडूपासून दूर होते आणि त्या कारणास्तव संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 26 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, पण धावा जमवण्याचं तंत्र तुम्हाला ठाऊक पाहिजे. जर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर विकेट जाण्याची शक्यता असते. त्याहीपेक्षा निर्धाव चेंडू जास्तीत जास्त येताना आपण बघतो आक्रमणाच्या नादात. मोठ्या फटक्यांची ज्या वेळेला तुम्हाला गरज असते ना, त्यावेळेला तुम्ही खराब चेंडूची प्रतीक्षा केली पाहिजे. आणि जर का चेंडू खराब नसतील तर त्यावरती सिंगल डबल्स घेणे तितकंच गरजेचं असतं. सुरुवातीला भलेही 15 आले असतील, पण तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढलेत बॅटिंग करणाऱ्या मोहाची वाडी टीमच्या फलंदाजांकडून. इथे लेग बाईटच्या साहाय्याने एकदा मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक अलंकार भोईर ज्यांना अद्यापर्यंत धावा खर्च केल्यात 6. 1 धाव लेग बाईच्या साहाय्याने आपण बघतोय 27 वरती धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकात जयेशनं धावा खर्च केल्या 15. 5 धावसंख्येचं षटक प्रवीण भोईरनं टाकलं. तिसरं षटक सुरू आहे. अलंकारचा हा चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि चेंडूला दिशा दिली जाते. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अद्यापही प्रयत्न सोडले नाहीयेत. अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण बघू शकाल. मी माझ्या नावासाठी नाही तर मी स्वतःच्या गावासाठी खेळ करतोय. हेच सांगत असताना पण इथे किती धावा आल्यात त्याची तपासणी नक्कीच होईल, पण त्या अगोदर चेंडू सीमा पार गेलाय की या विपरीत त्याला आतमध्येच ठेवलंय त्या क्षेत्ररक्षकाने याचीही तपासणी केली जाईल. आणि तसा इशारा पंचांकडून या ठिकाणी दिला जातोय. भरपूर अंतर कापायचं होतं. अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. लॉंग लेग पर्यंत ते धावत गेले. तदनंतर चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात जवळजवळ ते डीप स्क्वेअर लेग पासून डीप थर्डमॅनला जाऊन पोहोचले. काही असू दे, चेंडू अडवण्यासाठीची त्यांची जी धडपड आहे ना ती सांगून जाते की धावांचा पाठलाग करताना आम्हाला दडपण कमी करायचे. त्यासाठीचाच हा प्रयत्न आपण मैदानावरती बघतोय. फटका चांगला होता. बॅकफुटला जात जागा बनवत हा फटका खेचला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. अखेरच्या क्षणाला चेंडूला स्टॉप त्यांनी जरूर केलं, पण तदनंतर ऑन स्क्रीनवरती चेंडूची तपासणी मात्र होत असताना आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल.
वाचवल्यात आणि पंच फलंदाजांनी धावून काढलेल्या धावा या ठिकाणी दिल्या जातील. मला वाटतं 2च धावा त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. ऑन स्क्रीन वरती योग्य तो डिसिजन तपासला गेला आणि तोच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचविला गेला आहे. त्यामुळे कोणतेही सबब फलंदाज तुम्ही या ठिकाणी तुमची ऐकली जाणार नाही, कारण तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलेला आहे. ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये बघतो आणि त्यांनी सांगितलंय की या धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकानं. लाजवाब, खूप चांगले एफर्ट, 100% योगदान त्या क्षेत्ररक्षकाचं आपण त्या ठिकाणी पाहिलं. क्षेत्ररक्षक होते सतीश टावरे, नुकताच ज्यांची आपण चर्चा करत होतो. या मोसमात बॅटिंगमध्ये खूप चांगल्या बहरात आहे आणि बातान संघ विशेषतः ज्या वेळेला नवीन मोसमाला सुरुवात करतो ना, त्यावेळेला कोणता ना कोणता खेळाडू नेहमीच दरवर्षी खूप चांगलं योगदान देत राहिला आहे. या अगोदर सातत्यानं आपण प्रवीण भोईरला पाहिलं असेल, त्या अगोदर निलेश भोईर याचा खेळसुद्धा बहरताना आपण पाहिला. गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर माही यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एकोणतीस धावा आहेत धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय संदेश भोईर. चर्चा सुरू होती खरं तर भारतान टीमची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. या मागचं कारण की प्रत्येक मोसमात कोणता ना कोणता खेळाडू स्वतःला सिद्ध करतोय. सुरुवातीला निलेश भोईर, तदनंतर प्रवीण भोईर, सागर भोईर एका मोसमात 2-3 मोसममध्ये आपण त्याला पाहिलं आणि तदनंतर जयेश भोईर जो प्रमुख खेळाडू राहिला या संपूर्ण टीमचा. सध्याच्या घडीला सतीश टावरेला आपण बघतोय. गोलंदाजीसाठी आलाय तो संदेश भोईर. हर्ष खलिपार, आपण या चहा घेऊन मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. संदेश चहा चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली त्याच पद्धतीची गोलंदाजी होते. इथे क्षेत्ररक्षक सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की प्रयत्न करतात. फलंदाज या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडले. ते रोशनला पहिला धक्का जिज्ञा 11 श्रीदत्त बातान टीमच्या विरोधात श्री 11 मोहाची वाडी या टीमला धावसंख्या 30 असताना. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचं हे षटक आपण या ठिकाणी बघतोय आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकात आक्रमणाची नितांत गरज आहे. मी सातत्यानं सांगितलंय की 24 चेंडूवरती किमान 40+ धावा होणं फार गरजेचं. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती ना, तदनंतर कुठेतरी धावा कमी आहेत धावफलकावरती. मोहाची वाडी या टीमच्या अमोल प्रयत्न करतायत. संदेशचा हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी वाईड दर्शविलाय. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा आहेत धावफलकावरती. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडवरती साजिद बॅटिंगसाठी दाखल झालेत. रोशन ज्यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली कारण बाकीचे सर्व चेंडू खेळण्यासाठी संधी दिली जाते. अमोल जो प्रमुख फलंदाज आहे मोहाची वाडी या टीमचा आणि त्याला आता प्रयत्न करावे लागतील कारण डेथ ओव्हरला सुरुवात झाली. शेवटचं षटक. संदेशचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगदी गती काढून घेतली होती. अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी वाईडसाठी रिव्ह्यूची तपासणी करण्यात आलेली आहे आणि अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. चेंडू वाईड आहे की नाही त्याची तपासणी या वेळेला केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली सद्यस्थितीला 31 आहेत. या निर्णयानंतर आपण बघू शकाल जर का चेंडू वाईड असेल तर एकदा वाढेल, पण
असं म्हटलं जाताना सातत्यानं सुरुवात करणं फार सोपं आहे, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. सुरुवात अगदी धमाक्यात झाली होती. जयेश भोईरच्या पहिल्याच षटकात तब्बल 15 धावा कुठल्या होत्या. बिनबाद जमेची बाब होती. कित्येक काळ सलामीच्या जोडीनं खेळपट्टीवरती घालवला, पण तदनंतर मोठ्या फटक्यांपासून त्यांना वंचित ठेवलं. मग प्रवीण भोईर असेल, तदनंतर आलेला अलंकार भोईर असेल आणि शेवटचं षटक टाकणारा सद्यस्थितीला आपण बघतोय संदेश भोईर या गोलंदाजाला. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती ट्रॉफी 2025 ची ही शानदार स्पर्धा, प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू असेल, गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज संदेश भोईरनं. चेंडूची लेंथ थोडी आखूड केली होती आणि चेंडूला स्विंग करण्यावरती त्यानं भर दिला आणि त्यामध्ये तो सफल ठरला संदेश भोईर. डॉट बॉल येतोय 31 वरती धावफलक. संदेशचा हा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण त्यांना भेदून चेंडू सीमा पार, षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 37. क्षेत्ररक्षक प्रवीण भोईर त्या ठिकाणी होते. असं वाटलं होतं की ते चेंडूला स्टॉप करतील, पण तसं काही घडलं नाही. भरपूर ताकदीचा फटका होता, प्रचंड ताकद, त्याचबरोबरीने प्रॉपर टायमिंग आपण पाहिलं आणि त्या जोरावरती क्लिअर केलं लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकारासाठी. यावेळेला ऑन साईडला मनगडाच्या साह्यानं फटका बोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक होणार तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक हवी आहे अमोलला. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं साजिद या फलंदाजाला. दुसरा धक्का आहे, एक धाव मात्र वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38. 2 फलंदाज बाद. हा नंबर सातत्यानं चर्चेत राहिलाय. आदरणीय गणेश नाना पालकर, जे मोठे वेनगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारे व्यक्तिमत्व. काल सुद्धा त्यांची उपस्थिती आम्ही वरोसेच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिली आणि त्यांच्यावरती लावलेले हे गीत. पण इथे हा फटका उलटा झेल कॅरी केल्यानंतर ड्रॉप होतोय. खरं तर आज अमोल हा फलंदाज नशीब घेऊनच मैदानावरती उतरला. शेवटपर्यंत संधी बातन टीमकडे येत असताना त्या संधी दबडल्या जातात. इथे असं वाटलं होतं की हा झेल कॅरी केला जाईल, पण शेवटच्या क्षणाला हा झेल जमिनीवरती पडतोय. पुन्हा एक धाव मिळेल, एक विकेट सुद्धा बातन टीमला सांघिक रूपानं मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र, शेवटचं षटक सुरू आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. या सत्रामधील मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती येताना आपण बघू शकाल. शेवटचा चेंडू त्यावरती थांबवले. इथे फलंदाज बाद होतील. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर श्री 11 मोहाची वाडी हा संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांच्या सरासरीनं 40 या धावसंख्येची. पण या धावसंख्येचा पाठलाग कसा केला जाईल, या धावसंख्येचा पाठलाग करत पुढे वाटचाल करेल जिज्ञा 11 श्रीदत्त बातान, की या विपरीत या धावा रोकत मोहाची वाडी जो श्री हिच्या नावानं मैदानावरती उतरलाय तो पुढे येताना पाहायला मिळेल. नेमकं काय घडेल, काय बिघडेल, कोण करेल विजयावरती शिक्कामोर्बत, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील समीर सोमने सर. त्या अगोदर मी आयोजकांना मनापासून आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली, त्यासाठी मी आयोजकांचं
त्याचबरोबरीने प्रवीण दुगाडे सर, समीर सोमने सर आणि संदीप बोराडे सर यांचा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. हॅलो, धन्यवाद अंकित. एक चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला जरूर मिळालं. परंतु या ठिकाणी दैवली ग्रामस्थ जे काही उपस्थित झाले त्या सर्वांना विनंती होईल बदल अर्थातच परिवर्तन पाहायला मिळेल. आवाज ऐकाल समीर सोमणे यांचा. कदाचित पुढच्या वर्षी ही स्पर्धा 4 रजनीची पाहिले, पुढच्या वर्षी पूर्ण हप्ता ही स्पर्धा पाहायला मिळेल. कदाचित नाही एकच हप्ता, परंतु त्याच्यात मी एवढी कंटिन्युटी नाही टिकू शकत. स्पर्धा 7 रात्रींची करा नाही तर 30 रात्रींची करा, फक्त कंट्रोल रूमला कंट्रोल ठेवा. समीर, त्याच्याशिवाय स्पर्धाच होणार नाही. अरे दादा हो, नका रे ओल्या पेटवू तुम्ही, कारण ओलकुकडे लावता लावता तुम्ही अगदी 4 दिवसांपूर्वी पुढे आलेली होळी आत्ताच पेटवताय. त्यांचा पण काही दोष नाही हो, ते तरी बिचारे काय करणार. आम्हाला सवय झाली, आम्हाला माहिती आहे, आम्ही येतो आपलं प्रोटेक्शन मध्ये. हॅलो, चला मॅच चालू करा. मॅच महत्वाची आहे. 4 षटकांमध्ये जिज्ञा 11 श्रीदत्त भातान संघाला 40 धावा करायचे. श्रीदत्त भातान विजयी झाल्यानंतर प्रफुल्ल भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये. हा सामना जिज्ञा 11 श्रीदत्त भातान संघाने जिंकला, तर या संघाचे पुरस्कर्ते प्रफुल्लजी भोईर साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. रामजितने पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या, तर 5, 6, 7 अर्थातच नाना गणेश नाना पालकर यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद जय गुरव, ज्यांनी या मिकी माऊस आणि यांची व्यवस्था केली. आपला छोटा भीम आहे ना, मी कार्टून पाहिलं नाही कधी. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. प्रवीण भोईर आणि त्याच्या साथीला आहे निलेश. 4 ओव्हरमध्ये 40 करायचे. एकटा अमोल खेळला, परंतु अमोलच्या 4 कॅच सुटल्या. 4. स्पर्धा 7 रात्रीची पण होऊ शकते पुढच्या वर्षी, भरोसा आहे. परंतु मला प्रश्न जरूर पडलाय अजय दिघेंच्या हल्दीचा. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हा गहन प्रश्न आहे. चला मॅचला ऑन करा आपण. मॅच चालू होते. समीर, 4 ओव्हर 40 धावा. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाहेर
30 यार्ड सर्कलच्या बाहेर. समीर जरा पारितोषिकात दुरुस्ती करतोय. अगदी प्रफुल्ल भोईर यांनी जे पारितोषिक लावलं होतं ते बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आहे. पहिली धाव फलकावर. प्रवीण भोईरने खातं उघडलं स्वतःचं देखील. ॲज अ आयकॉन अनेक संघातून खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय आणि त्याच्या साथीला एक उपयुक्त निलेश भोईर आणि गोलंदाजी करतोय रामजित यादव, एक वेगवान गोलंदाज मोहाचीवाडी संघाचा. मिडॉनला क्लिअर केले. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना निलेश भोईरच्या बॅटमधून आला हा बातान टीमसाठी पहिला चौकार. देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रामजित अगदी- यादवने या चेंडूवरती विकेट घेतली तर गणेश नाना पालकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. सेकंड बॉल वरती चौकार खेचला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. स्कोर 5 आहे. 40 करायचे. 3 चकड्या आणि 3 चौकार जर कोणी टोकले तर त्याच्यासाठी केतन लाड यांच्याकडून बातान टीम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आपल्याला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. अमोलने कॉल दिलं परंतु निर्धाव चेंडू. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. हा रामजित विकेट घ्या या चेंडूवरती आणि गणेश नाना पालकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. मंगेश देशमुख DB डॉन यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक 3 चकड्यांना 2000 रुपयांचे कॅश प्राइज. सलग 3 षटकार, सलग 3 चौकारांसाठी केतन लाड यांच्या वतीनं देखील पारितोषिक. मंगेश देशमुख DB डॉन मंचावरती उपस्थित झाले. त्यांच्या वतीनं देखील पारितोषिक येत आहे खेळाडूंसाठी. आता पैशांचा पाऊस होईल या मैदानात. धावसंख्या 36. 40 धावांचा पाठलाग चालू आहे. रामजितच्या विरोधात एक चौकार आलाय आणि आता नुकताच एक सिंगल मात्र घेतले. ऑन स्ट्राईक आहे प्रवीण भोईर. 40चं लक्ष आहे. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. रामजित यादवने विकेट घेतले. प्रवीण भोईरची पहिला धक्का दिलाय जितना 11 श्रीदत्त बातान संघाला. डीजे मास्टर टेप एका टेप अशी म्हणजे तिच्यात असं नाव टाईप केलं की तिकडे आउटपुट बाहेर येईल. सलग 3 षटकारांसाठी अमुक अमुक माणसाकडून 1000 रुपये. ते घाटावरती चांगला टेप बनवतात. चौकार मारला की एक वेगळी टेप लागते, षटकार मारला की लागते. आता ती गरज आली. पहिलं षटक चालू आहे. प्रवीण भोईरची विकेट घेतले. महत्वाची विकेट होती. धावसंख्या 6. कुंदन भोईर यांच्या वतीनं देखील पारितोषिक असेल. राकेश दळवी, आकिब पाटील मंचावरती उपस्थित आहेत. रोजा त्यांचा चालू आहे. नरेंद्रजी गोमारे साहेब श्री 11 मोहाचीवाडी संघाचे पुरस्कर्ते. श्रीदत्त बासन संघाला दावा करायचे 40 परंतु प्रवीण भोईर बाद झालाय. नौका फलंदाज सागर मैदानात दाखल होतोय. डीजे ऑपरेटर आपण त्वरित या. सेकंड राऊंडची लास्ट मॅच आहे. यानंतर क्वालिफायर मॅच होईल या ग्रुपची आणि मग मॅच होईल पळसदरी आणि त्यांच्या विरोधात ओमकार दैवली. हा ओमकार दैवली. आपण तयारीत राहा. येस समीर एक सन्मानाकडे जरूर जाऊयात. अख्तादाचा या स्पर्धेचे संकल्पक अजय दिघे यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. अर्थातच मंगेश दादा देशमुख बहारदार दिलदार व्यक्तिमत्व या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी DB डॉन या नावाने ते परिचित आहेत. मंगेश दादा देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह.
ते सगळे आम्ही बक्षीस पोहोचू, परंतु यूट्यूबला अद्यापही प्रेक्षक बघतायत आणि ते खेळाडू मॅच बी खेळतायत ना, लाख मोलाची स्पर्धा आहे, त्यांना जिंकणं देखील महत्त्वाचं आहे. जसा वेळ मिळेल तसं आम्ही तुमचं पारितोषिक नक्कीच पोचू आणि त्याच्यासाठी मी आहे ना, काही चिंता नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 6, 18 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या 34. रामजीतने फक्त 6 दिल्या, 2 महत्त्वाचे धक्के दिले, सागरला बाद केलं आणि प्रवीणला बाद केलं. नवीन गोलंदाज साजिद आलाय आणि नौका फलंदाज जयेश भोईर आलाय फलंदाजीसाठी. साजिद याने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर गणेश नाना पालकर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी आदरणीय अशोकजी लाड उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अशोकजी लाड. अठरा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 34 धावांची. 18 बॉल 34 ची गरज. साजिद व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त धावसंख्या 7. 33 करायचे. 18 बॉल 33 ची गरज. मंगेश देशमुख यांच्याकडून मेकी माऊस यांच्यासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. क्या बात आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता कार्पेटच्या साहाय्याने. बॉल चालला मिड विकेटला. खराब फिल्डिंग. त्याचा फटका मिळेल नेरळ संघाला, अर्थातच मोहाचीवाडी संघाला. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. तदनंतर या ठिकाणी गजाननजी लाड उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. चौकार आला मिड विकेटच्या दिशेने. पाहुण्यांचा सत्कार होतोय. नुकताच डीबी डॉन यांचा देखील सत्कार मंचावरती झाला. आता गजानन दादांचा सत्कार इथे होतोय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला 11 वर. 40चं लक्ष जिंकण्यासाठी गरज असेल 29 धावांची. गणेश नाना पालकर यांच्या वतीने या चेंडूवरती विकेट आली तर नाना पालकर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक ड्राईव्ह केलाय. समोर स्क्रीनच्या अगदी समोर येऊन चेंडू अडवला जातोय. सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर बाळा लाड या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. धावसंख्या ते 12. चला मॅच चालू करा पंच. 12 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी आता गरज असेल 28 धावसंख्येची. एक चौकार आला, त्यानंतर सिंगल घेतले. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक असेल जयेश भोईर, महत्वाचा खेळाडू या मॅच मधील, आणि त्याच्या साथीला आहे निलेश भोईर. साजिद चांगली गोलंदाजी करतोय. एक अँगल बनवत सध्या लेफ्टी बॅटरच्या विरोधात लेफ्टी बॉलर उपयुक्त गोलंदाजी करत असताना. श्री 11 मोहाची वाडी पुरस्कर्ते सन्माननीय नरेंद्रजी गुमारे साहेब. चला पारितोषिक आलंय. साजिदसाठी विकेट घेतली तर 1000 रुपये या चेंडूवर. गणेश नाना पालकर यांच्या वतीने 12 धावा. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. अचूक जेल टिपलाय आणि आता 1000 रुपयांचं पारितोषिक साजिदला गणेश नाना पालकर यांच्या वतीने या विकेटसाठी. धावसंख्या ती 12. आणखी एक विकेट मात्र घेतले. 5 धावांचा ओघ थांबलाय. गणेश नाना पालकर यांचं पारितोषिक हे पोहोचलेलं आहे गुगल पे द्वारे. 1000 रुपयांचं पारितोषिक साजिद शेखला. 12 धावा झाल्यात. नुकताच विकेट गेले. फलंदाज बाद झालाय तो जयेश भोईर. सातत्यानं विकेट जात आहेत. कोणत्या तरी फलंदाजाला खेळपट्टीवरती थांबावं लागेल. हे मोठं एवढं मोठं लक्ष नाहीये. 40 या धावांचा लक्ष्याचा पाठलाग सहज होऊ शकतो,
परंतु खेळपट्टीवरती थांबणं देखील महत्वाचं आहे. सतीश गेलाय मैदानात. यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये सतीश, मगाशी फिल्डिंग देखील त्याने अचूक केली. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला बॅटर कडून. गुग्गू आला वेगानं. फक्त एकच धाव. काय कमालीची गोलंदाजी श्री 11 मोहाची वाडी संघाकडून. एका बाजूला अगदी आपण पाहतोय जिज्ञा 11 प्रफुल्ल शेठ भोईर यांच्या सुकन्याचं नाव आहे जिज्ञा आणि तिच्या नावाने श्रीदत्त भातान संघ मैदानात खेळतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रफुल्ल शेठ भोईर यांनी अमाप मेहनत घेतले. 13 धावा. 40चं लक्ष 27 करायचे. ऑन साइडला फटका. उंची तर आहे आणि लांबी देखील गाठले. फलंदाज निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार. आणि छोटा भीम थोडं बाहेर या. क्वालिफायरच्या 2 मॅचेस होऊ द्या, मग काय तुम्हाला काय डान्स करायचं तो बिंदास करा. 2 ओव्हरमध्ये 19 झाल्यात. लास्ट बॉलवरचा षटकार भातान टीमसाठी अतिशय महत्त्वाचा होता. साजिद शेख देखील नाराज झाला स्वतःवर, कारण त्याला त्या षटकाराचं महत्त्व माहिती आहे. या षटकाराने मॅचमध्ये लगेचच श्रीदत्त भातान टीमने मुसंडी मारले. 19 झाल्यात. आता 12 बॉल विजयासाठी 21 पाहिजेत. थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला अमोल चव्हाण. संपूर्णतः दारोमदार आहे. नुकताच याच वर्षी अमोल चव्हाणने एक बाईक पटकावले. कर्जत तालुक्याचा विचार केला ते एवढं जास्त क्रिकेट होत नाही. पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात जे खेळाडू खेळतात, दर महिन्यानंतर किंवा 2 आठवड्यानंतर हे सगळे मोठमोठे खेळाडू आपल्या नावावरती बाईक करत असतात. स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट. स्लॉक स्वीपचा कमालीचा फटका. सतीशच्या बॅट मधून टॉवरिंग सिक्सर षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. महत्वाचा खेळाडू अमोल चव्हाण, महत्वाचा गोलंदाज, जबाबदारी आणि त्याच्याच विरोधात मात्र इथे आक्रमण उभारलंय. थांबा जरा, थोडं पारितोषिक आलंय समीर. अगदी आमचे मंगेश दादा देशमुख यांच्याकडून मात्र आमच्या या समालोचनासाठी पारितोषिक आलंय. मंडल आपला आभारी आहे. हा, आणि एक केतन वरचं प्रेम, अजय दिघे वरचं प्रेम ते दाखवत आहेत. यस, निश्चितच पारितोषिक आहे, परंतु संदीप थोडं थांबलं पण पाहिजे आपण. येस, चला मॅच कारण कडे ही चला. महत्वाची सिच्युएशन होती. स्विचिटचा आणि साजिदने देखील जोरदार अपील केली. आपल्या बोलण्यामुळे तिकडे पंचांना त्रास नको, खेळाडूंना त्रास नको, बस बाकी काही नाही. डॉट बॉल आलाय. 10 चेंडू आता विजयासाठी 15ची गरज. धावसंख्या झाले ते 25. 10 चेंडू विजयासाठी 15 पाहिजेत. चला शेकोटी विजवा ही नम्रतेची विनंती. अरे शेकोटी विजवा प्लीज. 10 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 25 धावा झाल्यात. भिरकावला चेंडू मिड विकेटला. गुगुय वेगाने तिथे पोहोचतोय. मागच्या मॅच मध्ये कॅचेस सोडल्या, परंतु या मॅच मध्ये त्याचा फिल्डिंगचा क्लास दाखवत असताना. शेकोटी बंद करा प्लीज. आयोजन कमिटी चला. जय गुरव पोचा तिथे. 1 धाव झाले. स्कोर 26 झालाय. विजयासाठी आता 9 चेंडू 14ची गरज. चांगला सामना रंगतोय. सेकंड राऊंडची लास्ट मॅच या स्पर्धेतील. एक मॅच आता कंप्लीट करत जाऊ आपण. यानंतर क्वालिफायर मॅच होईल. डवळेपाडा टीम आपला कर्णधार इथे पाठवा. 5ला बॉल उडवायचा होता, हवेत राहिला होता चेंडू. कव्हर पॉइंटचा फिल्डर येतोय. फक्त एकच धाव. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर माफी असावी. एकेरी धावसंख्येने स्कोर 27 वर 27. विजयासाठी आता 13ची गरज. 8 बॉल 13. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता अमोल चव्हाणच्या विरोधात. त्यानंतरचे 3 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा दिल्यात.
चांगला सामना रंगतो. एक पनवेल तालुक्यातील श्रीदत्त बातान जिज्ञा 11 नावाने खेळतो आणि आपल्या कर्जत मधील मोहाची वाडी श्री 11 नावाने. ब्लॉक खोलला टाकला होता, बॉल खोदून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल होतोय, व्ही शेप मधला हा फटका होता, अजिबात मुभा दिलेली नाहीये. षटकार आल्यानंतर अमोल चव्हाणने सिंगल रन, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 28 वर. आता विजयासाठी गरज असेल 7 बॉल 7 चेंडू 12, 7-12चं समीकरण. पहिलं यशस्वी व्हायचं, आता नाही. पाहूया कशा पद्धतीनं पाठलाग करेल तो बातान संघ की त्याला अडवेल. व्हायटल बॉल, महत्वाचा चेंडू या इनिंग मधला फेकण्यासाठी अमोल चव्हाण तयार. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 7 चेंडू आता 11ची गरज. थोडा दबाव. साजिदचं षटक समाप्त झालंय, अमोलचं षटक समाप्त झालंय. चौथ्या षटकात मुस्तकीन यंगस्टर किंवा करण. 7 बॉल 11. किती दाबा ठेवेल अमोल चव्हाण? 7 चेंडू विजयासाठी जिज्ञा 11 श्रीदत्त बातान संघाला मोहाची वाडी संघाच्या विरोधात 11ची गरज. मंगेश देशमुख यांच्याकडून चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, 500 रुपयांचं कॅश प्राइज. डीबी डॉन. 7 बॉल 11 करायचे. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. पुन्हा यॉर्क बॉल, परंतु कार्पेटच्या साहाय्याने गोळीच्या वेगाने बॉल आला मिड विकेटला. गुग्गूने बॉल अडवला, त्याला बॅकअप दिलं जर्सी नंबर 99 ने. चांगली फिल्डिंग. हा दर्जा आहे, हा स्टँडर्ड आहे ग्रामीण क्रिकेटचा, तो नक्कीच पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 31 आहे आणि आता 6 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 9. डीजे यस, थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतोय अगदी अजयजी दिघे यांच्या या स्पर्धेचं थीम सॉन्ग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंगेश डीबी डॉन, केतन बामणे आणि अजय दिघे यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपये आले. मंडल आभारी आहे. शेकोटी विजवाळे राजानो, जय गुरव. 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. खरं तर दोन्ही पुरस्कर्ते आपलेच आहेत, आपल्याच तालुक्यातले. जिंकण्यापेक्षा मला असं वाटते त्यांना दोन्ही पुरस्कर्त्यांना ही ट्रॉफी आवडली, यात अजिबात शंका नाही. 8.25 फुटाची ट्रॉफी आहे, 8.25 फुटाची. अमित तुपे मंचावरती उपस्थित आहेत. कर्जतचे कृष्णा सातपुते. 6 चेंडू 9 धावा करायचे. थट्टा मस्करी आपण थोडी बाजूला ठेवू. महत्वाचा सामना रंगतोय मैदानात आणि आता मुस्तकीन की करण, परंतु करणला षटक दिले अमोल चव्हाणने. सतीश काय षटकार त्याने केसला. महत्वाच्या क्षणी निलेश भोईर तग धरून उभा आहे, एक बाजू त्याने सांभाळले. 2 चौकार 1 षटकार त्याने मारलाय. 6 चेंडूत विजयासाठी जिज्ञा 11 श्रीदत्त बातान संघाला करायचे. श्री 11 मोहाची वाडी संघाच्या विरोधात. या पहाटेच्या वेळी अतिशय रोमहर्षक सामना कडाक्याच्या थंडीमध्ये इथे रंगतोय. प्रेक्षक मगाशी गर्दी होती, भरपूर जण उपस्थित होते, आता दर्दी आहेत. ज्यांना खेळ आवडतो, ज्यांना उद्या सुट्टी आहे, ते सगळे जण उपस्थित आहेत. 6 बॉल विजयासाठी 9ची गरज. स्कूप केलाय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, कलात्मकता सतीश कडून. जबरदस्त इन्फॉर्म या खेळाडू. बॉल पाठवला मागे लॉंग स्टॉपला, कलात्मक चौकार. यस, थँक्यू डीबी डॉन यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं या षटकाराला चौकाराला पारितोषिक. आणि हा सामना श्रीदत्त बातान संघाने जिंकला तर निश्चितच आणखी पारितोषिक येईल. आणि समालोचन कक्षासाठी कुंदन भोईर यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. पुन्हा स्कूप मारायचं होतं, अपील केली जाते. आता पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. डीके पंचांच्या भूमिकेत आहेत आणि आता बॅट लागली की नाही.
पाहता डीके हे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. काय म्हणणे डीके अंपायर. हा तिसरे पंच त्याचबरोबर लेग अंपायर यांच्यामध्ये डिस्कशन होईल. एक्झॅक्टली काय घडले. अपील तर जोरदार झाली होती. स्कूप करण्याचा प्रयत्न होता फुलटॉस बॉलवर. अमोल चव्हाणचं म्हणणं आहे की फलंदाज बाद आहे. पाहूया आता पंच काय निर्णय देतात. अपील तर त्यांनी जोरदार केले आणि महत्वाचा सामना आहे. 5 बॉल 5 करायचे आहेत. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट सतीश तावरे फलंदाजी करत होता. पहिला बॉल त्याने स्कूप केला, चौकार आला आणि त्यानंतरचा फुलटॉस बॉलवरती त्याच प्रतीचा फटका खेळत असताना जोरदार अपील झाले. तर तिसरे पंच तपासतायत की एक्झॅक्टली काय घडलंय. कुंदनजी भोईर साहेबांनी प्रचंड मेहनत केले. प्रफुल्ल भोईर यांच्या समवेत आणि कुंदन भोईर यांच्या वतीने समालोचन कक्षासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. परंतु निर्णय प्रलंबित आहे. सतीश तावरेची विकेट या मॅच मध्ये गोल्डन विकेट ठरू शकते. पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. पायावरती हा चेंडू लागलाय असा हा पंचांचा निर्णय आलाय. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला सिंगल रन आले लेग बायच्या स्वरूपात. आता 4 चेंडू विजयासाठी 4 धावा करायचे. नाही अमोल आता मी तर बोललोच नाही. तुम्ही चेक करू शकता. तेवढा माझ्यावरती विश्वास आहे. आणि मी जर का पकडलो गेलो आणि तुम्ही मला दाखवलं तर मी आता सांगतो या मॅच नंतर कॉमेंट्री पण करणार नाही. मग नाही कारण तेवढा माझ्यावरती स्वतःला विश्वास आहे. 4 चेंडू विजयासाठी 4. चला मॅच चालू करा. करण फलंदाजीसाठी येतो मात्र निलेश भोईर. ऑन साइडला गॅप मध्ये हा फटका खेचला आणि ते विजयी फटका येतोय. फलंदाज निलेश भोईरच्या बॅट मधून विजयी होतोय. जिज्ञा 11 श्रीदत्त भाताना संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायर मॅच मध्ये. हार्ड लक टू